नमस्कार, मी ॲडव्होकेट सागर पारदे। आज मी तुम्हाला झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियम 1971 चे कलम 3338 या कायद्याविषयी माहिती सांगणार आहे। तर आपण बघूया 3338 हे कलम काय आहे, त्याबद्दल काय दक्षता घेतली पाहिजे आणि त्या विरुद्ध स्थगिती मिळवण्यासाठी आपण कुठे अपील दाखल करावे। तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामधील उपजिल्हाधिकारी विशेष कक्षामार्फत विकास कामामध्ये अडथळा म्हणजे प्रकल्पाच्या विकास कामामध्ये अडथळा म्हणून 3338 ची कारवाई केली जाते, म्हणजे झोपडीचे निष्कासन केले जाते, अर्थातच झोपडी तोडली जाते। तर 3338 ची कारवाई होण्यापूर्वी झोपडी धारकाला SRA मार्फत 48 तासापूर्वी नोटीस देणे हे SRA ला बंधनकारक आहे। तसेच झोपडी धारकाने 3338 ची कारवाई होण्यापूर्वी काय दक्षता घेतली पाहिजे, झोपडी धारकाने बघितले पाहिजे की विकासकासोबत झोपडी धारकाचा विकास करारनामा, भाडे करारनामा झाला आहे की नाही, तसेच झोपडी धारकाचे एनेक्चर 2 म्हणजे परिशिष्ट 2 मध्ये नाव दाखल झाले आहे की नाही, आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या वेळेस 3338 ची कारवाई केली जाते त्यावेळेस SRA च्या अधिकाऱ्यांमार्फत झोपडीचा पंचनामा केला जातो। तर पंचनामा हा कायदेशीररित्या झाला आहे का नाही याची दक्षता घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यानंतर जर आपल्याला 3338 च्या कारवाई विरुद्ध स्थगिती मिळवण्यासाठी कुठल्या न्यायालयामध्ये अपील दाखल केले पाहिजे, तर आपण AJRC म्हणजे उच्च तक्रार निवारण समितीकडे आपण अपील दाखल केले पाहिजे। तसेच जर AJRC ने 3338 कारवाई विरुद्ध आपला स्थगिती अर्ज फेटाळला तर आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्थगिती अर्ज दाखल केला पाहिजे। मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या स्थगिती अर्ज फेटाळला तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल केले पाहिजे। परंतु बहुतेक प्रकरणामध्ये आपण बघितले आहे की मुंबई उच्च न्यायालयानेच झोपडी धारकाला 3338 कारवाई विरुद्ध स्थगिती दिलेली आहे, म्हणजे झोपडी धारकाला दिलासा दिलेला आहे। थँक्यू।